स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर हे बघा, आता मी बाहेर पडले आणि नीट लेकराकडे आले. आता ह्यांना खाऊ घालते मंचुरियन. बघू शकता, छान लागते. बघा अनुष्का हाय कर, काय कर दादा. हा हा, भारी वाटायले लेकरांना भेटून. बघू एकदा कसं झालंय. टेस्टी झालंय. तेच झालंय जरा तेल. वागा मग असं खायचं असते, तसं नाही खायचं. हात भरवायचा. त्याला काय म्हणतात माहिती का? त्या चमचला स्पून म्हणतात. कोणतं स्पून म्हणतात? फोर्क स्पून. काय म्हणायचं? फोर्क स्पून. ह्या चमच्याला काय म्हणतात माहिती का? स्पून. आणि हा कुठला आहे? फोर्क. त्याला फोर्क म्हणायचं. फोर्क स्पून. ठीक आहे. आणि असं असं करायचं दादा, असं घुसवायचं मध्ये. हा, आणि आता इथं जर आता खा. इथं आहे, मी तुला खाऊ घालते. फक्त हात भरवू नको. ह्याच्यावर बस. तर म्हणते ना, आई बाई घेऊन गेली जेवायच्या टायमाला. अजून काय घ्यायचंय का खायला दादा तुला? गोड धोड काय? हा, लायला मित्रांनो, बघू शकता. मी आताच दादा खुश होता, आताच रडायला. तब्येत खूप खराब झाली त्याची, हॉस्पिटलला घेऊन जाते. हे बघू शकता. बरी सर नाही रे बाळा, घाबरू नको, काय होत नाही. नाही लय दुखायला. दुखू दे माझ. असं गळ्याला गळ पटून धर, खाली घसरू नको, नीट बस. तर चालले मी अंबाजोगाईच्या वरच्या दवाखान्यात घेऊन. एक बाप नसताना लेकराच्या आईची आणि बापाची जिम्मेदारी निभवते. आता तिकडं बघू. हॉस्पिटलला घेऊन जाते. लेकराची तब्येत खूप खराब झाली, रडतले. ऑटो सध्या नाही टायमाला, एक सध्या 2-3 ऑटो निघून गेले आता इथं. इथे उभा. बाजार बी भरला इकडे. हा, ऑटो उभारलाय. सगळ्या गोष्टी सांभाळावं लागतात मला. एक तर नोकरी गेली त्याचं टेन्शन, मला डिप्रेशनचा आजार आहे त्याचं, म्हणजे प्रॉब्लेम तो. गोळ्या घ्यायला सध्या पैसे नाही. खायला प्यायला घेऊन दिलं, कसं तरी मॅनेज केलं. वरच्या दवाखान्यात चाललात का? काहीच बोललं नाही. तर आता आले. लेकराचं दुखतंय खूप, म्हणजे खूप कंडिशन खराब आहे. ऑटो दवाखाना
हा 20 रुपये 15 रुपये आहेत ना. अहो चला ना, लेकराचं दुखतंय. ऑटो नाहीत म्हणून तसं तुम्ही बोलायलात ना आम्हाला. ऑटो नाहीत म्हणून आज इथे ऑटो दिसा नाही. आज मरणाचे ऑटो असते तिथून. बरं चला ओ माय, चला जाऊ द्या, आम्हाला गरज आहे, लेकराचं दुखतंय माझ्या. चला देते म्हणाले ना 20 रुपये. काय बोलायले तुम्हाला मी? मग काय 15 रुपये घेतात. मी आंबेजोगाईचीच आहे ना. पिलू चल. बघू शकता चिठ्ठी वगैरे काढली. आता मी ह्या बिल्डिंग मध्ये चाललो दाखवायला. बघू शकता ही चिठ्ठी वगैरे काढली आणि एक्सरे काढायला चाललो आम्ही आता. एक्सरा काढायला सांगितलाय आणि इन्फेक्शन झालंय असं पण म्हणलंय. आता मला चक्कर यायला. नाही काढायचं. हा देत नाही ती. देऊ नको बाळा. हो झोप. देऊ नको. काय होत नाही. फोटो काढतात ते, बघतात काय होतंय ते, काय झालंय ते. कुठं दुखायलंय? हात काढा. खाना वगैरे झालाय आणि अभिषेकला वाट लावून आले. खूप त्यामुळं व्हिडिओ नाही बनवला. तर आता आजीला अंगूर वगैरे घेऊन खायला घेऊन चालले गावाकडं. अंडे कुठे भेटतील? हा कुठं? चौकात. तिकडं यशवंतराव चव्हाण चौकात. मी आले घरी. बघा खायला घेऊन आले एवढं आजीला. आणि बघा असं आजी इकडे बसली, हात मोडलाय हात गळ्यामध्ये. कुठं लागलंय बघू दे. कसं झालं? मुलगी भीती मग झाकून घेते. पडले बाई कशी पडली? ती पण असं पाय कसा फेकून दिला मी. इथली तो दिला एकदाच लिहिली. संडासला चालले की रानात पडली. रानात इथं ट्रॅक्टर होतं पाहुण्याचं. मग इकडे येतात गुंजाची तिकडे चालली. जर मग तिची फारकून पाणी सायच्यावर जर पडले कडकडाच वाजण्याची रडतच गेले घरला. आता मी माश्या रडायला, ही पोरगी रडायली. तिकडे पाहुणे होते कोणाला तर माहित नाही. राम मला फोन केला त्यानं निघलं तिकडं. सोसत नाही का त्या पडेल. मग मी आपली इकडे माणसा नेतो पाय सुजून बंद झाला बसून. व्हिडिओ ही काढले नाचायच काय लागले तसली गाडी घेऊन काय जाऊ दे त्याच्या काय नादी लागते आहेत ती जाऊ दे. काय ही गमत आणलाय गमत. तिला खायचा दिवस भाषी माझी भाषी. थोडा साबण घालायला. अग बिस्किट पुडाय साबण तिला काय सारखं बाय खाई. तिला बी खायसारखं. तिला बी एक देते. खा माय हे तू. अगं तेवढं नाही. 2 घेतले होते. लेकरायला बी दिले थोडे अंगूर मंचुरियन असलं. दादाला 5 दिवसाचे औषध दिले बाहेरून. मास्तराला म्हणायचं की सर तुम्ही असं म्हणला बघा हे दुखायले. तरी बी म्हणलेच गेल्यावर. तुम्ही आलाव की त्याचं दुखतंय. काय मी गप बसले. दरे खा. काय दुखतंय म्हणा आम्ही आलाव की
शकताय आता आजीला भेटून झालं, घरी आले. पुन्हा आले सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. घरी आले की वेगळंच वाटते. बाहेर गेलं की नुसतं टेन्शन येते. बघा ही माझी आजी. कमी वाटायले का आता? नाही लागायला म्हणतो मला रडू यायला सारखं इकडे माणसाला इचराय नाही बांधा बारकी झाली बाबा. लुगडं नेसा नाही बांधाय नाही इचराय नाही लुगडं आवरा नाही माणसाला स्वतः पुरीने आज सकाळी सांगून अंगूर काहीच करायचं नाही इथंच राहा की मग तिकडे जाऊ नको. झोप आहे बाध आहे तिथे कुठे दुखतंय या? इथं मोड इथं मोडला. पडले हातच कसा मोडला ग? अगं असा पाय निघताला हा नवा चेपले ते जाळीत हा. आणि मग 100 रुपयाची दारू कडकडाची वाजळ की फरफरात सुटली मायो. जर रडाय जर लागले रे बाबा इथं पाहुणे जावळे तिकडे पाहुणे आल्या अशा रडायला रडायची आणि पुन्हा रामूला फोन केला की लगेच नेलं तिने 2-3 हजार घातले तर का आमच्याकडे पैसेच नव्हता आता ठणूक लागला म्हणतीस आता अनेक 3 आठवडा असं ठेवावं लागते आणि पुन्हा पट्टी सोडाय किती घेतो किती नाही खोटं आता गोळ्या संपल्या होत्या रात्री गोळ्यांना खायचं ठणूक आता अशा आणतो मला काय ते गरम करायला म्हाताऱ्याला सांगायला 50 रुपयाची आणले ना 500ची ना हातानं झालं म्हणून माझ्या जीवाचं हारवर कुठं एवढं झालं काय राहिलं नाही बघ तुझ्यात. लय खराब घसरले हात मोडल्यापासून. काय करू ग तसे तू ते बहिणीची लेकरी म्हणतो जाऊ नको मला तर रडूच आलं. मला माहित झालं की आता म्हणलं काय झालं एवढी ती बॅग ठेव त्याचे काय हाल करायला लागली. जाऊ दे काय कसं बघत आहे तेव्हा मला तेवढे पाणी आण ग मांजरीन पाणी आण लई विकून खेळत